मी तुम्हाला बोललो होतो मास्टर बेडरूम मध्ये एंटर करताना की माझ्या 10 पैकी 7 क्लायंटने इथे फ्लॅट बुक केलाय. त्याचं कारण काय तर ते मी तुम्हाला सांगतो. परंतु तुम्ही रिअल इस्टेटचे भरपूर व्हिडिओ बघितले असतील, पण या स्थानाबद्दल आजपर्यंत तुम्हाला कोणी बोललेलं नसेल, जे की ब्रह्मस्थान. एखाद्या घराचं ब्रह्मस्थान ती जागा असते की जिथून त्या घराची वास्तू चेक केली जाते. तुम्ही माझे काही पॉडकास्ट बघितले असतील ज्यामध्ये आपण वास्तूवर मल्टिपल पॉडकास्ट केलेले, आणि त्यातून मला 2 सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्टी कळल्या आहे. पहिली असते की आपल्या घराचं एंट्रन्स, आणि दुसरी गोष्ट असते की आपल्या घराचं वॉशरूम. मित्रांनो, आज आपण वाकडमधल्या एका अशा बिल्डरकडे आलो आहे की ज्यांना 10 वर्षांपेक्षा जास्तीचा एक्सपिरियन्स आहे. आजपर्यंत त्यांनी 1000 पेक्षा जास्त फॅमिलीजला त्यांचं स्वप्नांचं घर दिलंय, आणि त्यासोबतच त्यांनी आजपर्यंत 5 प्रोजेक्ट्स डिलिव्हर केले. मित्रांनो, हा सॅम्पल फ्लॅट दाखवण्याच्या आधी 3 सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या जमिनीवर हा प्रोजेक्ट उभा राहतोय त्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. दुसरा इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे इथं कोणत्याही प्रकारची म्हाडाची बिल्डिंग येणार नाही आहे. आणि थर्ड इम्पॉर्टंट पार्ट इज की हा प्रोजेक्ट जॉईंट व्हेंचरमध्ये नाही आहे, याचे सिंगल बिल्डर आहे जे की ओनर आहे. मित्रांनो, जेव्हा आपण एंटर करतो या फ्लॅटमध्ये तेव्हा तुम्हाला इथं एक 5 फूट बाय 5.5 फुटाची एक लॉबी मिळते, आणि त्यामध्ये तुम्ही जेव्हा एंटर केल्यानंतर अशा प्रकारचं एक इंटेरियर करू शकता. जेव्हाही तुमच्या घरी कोणी गेस्ट येतात तर त्यांना ते अतिशय सुंदर प्रकारे त्यांचं स्वागत होऊ शकतं. मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ डोअर फोन मिळतोय जो की 3 in 1 आहे, ज्यामध्ये तुम्हाला कार्डने, बायोमेट्रिकने आणि तुमच्या कीने तुम्ही हे डोअर ओपन करू शकतात. त्यासोबतच मोबाईलचा वापर करूनही तुम्ही हे डोअर ओपन करू शकता. मित्रांनो, लॉबीमधून एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं ही गेस्ट बेडरूम मिळते, जिला तुम्ही पॅरेंट्स बेडरूमही कन्सिडर करू शकतात. आणि ही बेडरूम हिची साईज आहे 10.5 बाय 12 फूट, ज्या ही तुम्हाला भरपूर प्रशस्त अशी बेडरूम मिळाली आहे. जर 10.5 बाय 12ची तुम्हाला गेस्ट बेडरूम, पॅरेंट्स बेडरूम मिळते, तर तुम्ही इमॅजिन करू शकता की हॉल आणि बाकीची चिल्ड्रन्स बेडरूम आणि जी मास्टर बेडरूम आहे ती किती मोठी असू शकते. त्यानंतर इथं तुम्हाला एक सीट आउट एरिया ही मिळतो, आणि ज्यामध्ये बसून तुम्ही एक सीनरी बघू शकता. ज्या विंडोज इथं दिलेल्या आहेत त्याही खूप मोठ्या विंडोज आहे, आणि ज्यामधून तुम्हाला अतिशय चांगलं दृश्य तुम्ही इथं बघू शकता. आता आपण वॉशरूम बघू की इथे वॉशरूम कसं दिलंय. जर आपण एंटर केलं वॉशरूम मध्ये तर इथं भरपूर असं मोठं हे तुम्हाला वॉशरूम दिसतंय, आणि ज्याही फिटिंग्स इथं दिलेल्या आहेत त्या सगळ्या जॅग्वार इक्विव्हॅलंट फिटिंग्स आहे. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट कळू शकते की बिल्डरने कोणत्याही गोष्टीमध्ये इथे कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. आता आपण बघू हॉल. जर तुम्ही हा हॉल बघितला तर या हॉलची जी साईज आहे ती आहे 12 फूट बाय 19 फूट. मला नाही वाटत की वाकडमध्ये आज इतक्या मोठा हॉल तुम्हाला कुठे मिळतो, इतक्या मोठ्या साईजचा हॉल तुम्हाला कुठे मिळतोय. मित्रांनो, घर घेताना प्रत्येकाला एक अट्रॅक्शन असतं की माझ्या घराला बाल्कनी हवी, तर या बिल्डरने याचाही खूप चांगला विचार केलेला आहे. आणि जर तुम्ही बाल्कनी बघितली तर 12.5 बाय 6 फुटाची बाल्कनी तुम्हाला इथं मिळते, आणि या एरियामध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सकाळी ब्रेकफास्ट करू शकतात, त्यासोबत चहा पिऊ शकतात. जर संध्याकाळ झाली तर तुम्हाला या बाल्कनीमधून असा एक सुंदर व्ह्यू दिसतो, आणि तो व्ह्यू बघितल्यानंतर प्रत्येकाला इथं घर घेण्याची इच्छा होऊ शकते. आता आपण घरातल्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टीकडे जाऊ. जे जेवण आपण करतो ते आपण बनवतो स्वयंपाकघरामध्ये, त्याला आपण किचन म्हणतो. तर आज जर आपण बघायला गेलं तर पुण्यामध्ये तुम्हाला किचन खूप कमी एरियाचं मिळतं, बट या बिल्डरने त्याचा खूप चांगला विचार केला आहे, आणि तुम्हाला 14 बाय 8.5 फुटाचं किचन इथं तुम्हाला मिळतंय, ज्यामध्ये ड्राय बाल्कनी सुद्धा इन्क्लुडेड आहे, जिथे तुम्ही तुमचं वॉशिंग मशीन ठेवू शकतात. आणि त्यासोबतच जो किचन ओटा आहे तोही खूप मोठा आहे, जो एल शेपमध्ये, ज्याचा फायदा तुम्हाला सगळ्यात जास्त होतो की जे स्टोरेज तुम्हाला मिळतं ते तुम्हाला एल साईजमध्ये स्टोरेज मिळतं, आणि ते भरपूर मोठं असू शकतं. या साईडला तुम्ही तुमची चिमणी लावू शकतात, इथं तुमचा गॅस बसू शकतो, आणि त्यासोबतच फ्रीजसाठी हे कंपार्टमेंट अतिशय व्यवस्थितरित्या इथं बसवलं गेलेलं आहे. मित्रांनो, स्वयंपाकघरामध्ये बनलेलं जेवण करण्यासाठी तुम्हाला लिव्हिंग मध्येच अतिशय हा मोठा डायनिंगचा एरिया मिळतो, जिथे तुम्ही जेवण करू शकता. परंतु तुम्ही रिअल इस्टेटचे भरपूर व्हिडिओ बघितले असतील, पण या स्थानाबद्दल आजपर्यंत तुम्हाला कोणी बोललेलं नसेल, जे की ब्रह्मस्थान. एखाद्या घराचं ब्रह्मस्थान ती जागा असते की जिथून त्या घराची वास्तू चेक केली जाते. तुम्ही माझे काही पॉडकास्ट बघितले असतील ज्यामध्ये आपण वास्तूवर मल्टिपल पॉडकास्ट केलेले, आणि त्यातून मला 2 सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्टी कळल्या आहे. पहिली असते की आपल्या घराचं एंट्रन्स, आणि दुसरी गोष्ट असते की आपल्या घराचं वॉशरूम. तर मित्रांनो, जर तुम्ही हा प्रोजेक्ट व्यवस्थित बघितला तर या प्रोजेक्टचं कोणतंही बाथरूम, कोणतंही वॉशरूम हे ईशान्य दिशेला आलेलं नाहीये. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जर ते ईशान्य दिशेला असलं तर वास्तूनुसार ते चुकीचं असतं. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट की या प्रोजेक्टचं प्रत्येक एंट्रन्स हे पूर्व पश्चिम दिशेला आहे, जे की वास्तूनुसार सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
जेव्हा तुम्ही या ब्रह्मस्थानाकडे येतात तर इथून तुम्हाला राईट हँड साईडला चिल्ड्रन्स बेडरूम आहे आणि लेफ्ट हँड साईडला तुम्हाला एक वॉशरूम आहे. तर मित्रांनो हे कॉमन वॉशरूम आहे. बट जेव्हा तुम्हाला जेवण केल्यानंतर हात धुवायचे असतात तर त्यासाठी जे सिंक आहे ते बाहेरच दिलंय. तुम्हाला प्रत्येक वेळेस वॉशरूममध्ये जायची गरज नाही आहे. आणि जर वॉशरूम तुम्ही बघितलं तर हे कॉमन वॉशरूम 5 फूट बाय 6 फुटाचं आहे. दॅट इज व्हेरी बिग. कॉमन वॉशरूम बघितलं. आता आपण जाऊ चिल्ड्रन्स बेडरूमकडे. चिल्ड्रन्स बेडरूम ही अतिशय प्रशस्त पद्धतीने यांनी डिझाईन केलेली आहे, ज्याची साईज आहे ते 10.5 फूट बाय 12 फूट, ज्यामध्ये तुम्ही इथं बेडही ठेवू शकतात. किंवा जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय आणि तुमचं 3 BHK होम आहे तर तुम्ही याला ॲज अ ऑफिस स्पेस म्हणूनही यूज करू शकतात. अदरवाईज जर तुमचे चिल्ड्रन्स असतील तर इथे एक बेड टाकून तुम्ही त्यांनाही तिथं झोपवू शकतात. मित्रांनो आता आपण बघतोय मास्टर बेडरूम आहे. पण त्याआधी मला तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे की माझ्या 10 क्लायंटपैकी 7 क्लायंटने मास्टर बेडरूम मधला एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट बघून इथं फ्लॅट बुक केलेला आहे. तर मास्टर बेडरूम जर तुम्ही बघितली तर ही अतिशय प्रशस्त अशी मास्टर बेडरूम आहे. मित्रांनो 13.5 बाय 11 फुटाची तुम्हाला इथं मास्टर बेडरूम मिळते. आणि जर तुमच्याकडे यापेक्षा वेगळा काही ऑप्शन असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. का मित्रांनो आपण हॉलमध्ये एक बाल्कनी बघितली, बट या बिल्डरने या प्रोजेक्टमध्ये मास्टर बेडरूमला पण अतिशय छान अशी बाल्कनी दिलेली आहे, ज्या बाल्कनीची साईज आहे 8 बाय 4.5. आणि इंटरेस्टिंग गोष्ट मला तुम्हाला सांगायची की स्टोरेज, आपण गावाकडून आपलं सामान घेऊन येतो, मल्टिपल गोष्टी घेऊन येतो, तर त्यासाठी आपल्याला स्टोरेज लागतं, जे की स्टोरेज या बिल्डरने तुम्हाला इथं दिलेलं आहे. जर तुम्ही हे ओपन केलं तर इथं तुम्ही तुमचा जो अडगळीचा सामान आहे तो सगळा सामान इथं ठेवू शकता. त्यासोबतच मास्टर बेडरूममध्ये आजकाल प्रत्येकाच्या घरी AC असतो आणि ते डक कुठे ठेवायचं, त्यासाठी ही जी जागा आहे ही तुम्ही डक म्हणून यूज करू शकता. हे डक इथं असल्यामुळे मास्टर बेडरूममध्ये जोही AC तुम्ही इन्स्टॉल कराल तर त्याची इन्स्टॉलेशन कॉस्ट ही तुम्हाला खूप कमी लागते. म्हणून मी तुम्हाला बोललो होतो मास्टर बेडरूममध्ये एंटर करताना की माझ्या 10 पैकी 7 क्लायंटने इथे फ्लॅट बुक केलाय. त्याचं कारण काय आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही मास्टर बेडरूम बघितली, बट तुम्हाला इथे कुठे वॉर्डरोब दिसतोय का? नाही दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की या बिल्डरने इथे तुम्हाला 8 बाय 6.5 फुटांचा एक प्रॉपर वॉर्डरोब एरिया दिलाय, जिथं तुम्ही तुमचे सगळे कपडे, सगळं स्टोरेज इथं स्टोअर करू शकता. त्यासोबतच हा जो एरिया इथं तुम्हाला मिळतोय, इथं लेडीज ज्या आहेत त्या त्यांचं ड्रेसिंग टेबल ही इन्स्टॉल करू शकतात. त्यामुळे जो 13.5 बाय 11चा जो मास्टर बेडरूम आहे एक्झॅक्टली, तर तो मास्टर बेडरूम तुम्हाला प्रॉपरली युटिलाइज करता येतो. जो एरिया मी तुम्हाला बोललो 13.5 बाय 11 मास्टर बेडरूमचा, हा पूर्णपणे वेगळा आहे. आणि जे हे वॉर्डरोब आहे हे पूर्णपणे वेगळा एरिया आहे. वॉकिंग वॉर्डरोब मधून जर राईट हँड साईडला आपण बघितलं तर इथं तुम्हाला एक मोठं वॉशरूम मिळतं, जे की अटॅच आहे मास्टर बेडरूमला आणि ज्याची साईज पण 5 बाय 8 फूट आहे. मित्रांनो हा 3 BHK जो तुम्ही बघितला याचा एरिया आहे 1124 1124 स्क्वेअर फीटचा हा पूर्ण 3 BHK आहे. आणि याची प्राइस तुम्हाला जाते 1,41,00,000. जर तुम्हाला हा वॉकिंग वॉर्डरोब नको हवं असेल तर 1031 स्क्वेअर फीटचा फ्लॅट तुम्हाला मिळतो आणि ज्याची जी प्राइसिंग आहे ती जाते 1,29,00,000पासून. मित्रांनो जर आता तुम्हाला वाटत असेल की 3 BHK नकोय तुम्हाला आणि 2 BHK हवंय, तर या बिल्डरने तुमच्यासाठी 2 BHK फ्लॅट पण डिझाईन केले आणि त्यामध्ये वॉकिंग वॉर्डरोबही असणार आहे, ज्याचा एरिया असणार आहे 826 स्क्वेअर फीट आणि ज्याची प्राइस आहे 1,04,00,000. मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये जर तुम्हाला वॉकिंग वॉर्डरोब नको हवं असेल तर तुम्हाला 2 BHK मध्ये 2 ऑप्शन अजून दिले गेलेले आहेत आणि त्याचाच कार्पेट एरिया आहे 773 स्क्वेअर फीट आणि 730 स्क्वेअर फीट, ज्याची प्राइस रेंज स्टार्ट होते 89,00,000पासून. मित्रांनो आता सॅम्पल फ्लॅट आपण बघितला, या प्रोजेक्ट बद्दल मी तुम्हाला माहिती दिली, बट लोकेशन बद्दल मी तुम्हाला सांगतो की हा जो प्रोजेक्ट आहे तो पुणे मुंबई एक्सप्रेसवे पासून, पुणे मुंबई हायवे पासून विदिन 400 मीटरच्या अंतरावर आहे. त्यासोबतच हिंजवडी फेज 1 म्हणजे जे IT पार्क येतं ते इथून 1 किलोमीटरवर आहे. WTC प्लस 85 IT पार्क, जे की अपकमिंग IT पार्क आहे, ते इथून विदिन 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवर तुम्हाला भेटेल. आपण विकेंडला फिरायला जातो तर आपल्याला मॉल ही जवळ पाहिजे, तर या प्रोजेक्ट पासून फिनिक्स मॉल, झिऑन मॉल, त्यानंतर डीमार्ट हे सगळं विदिन 2 किलोमीटरच्या मध्ये आहे. जर स्कूलचा विचार केला, शाळेचा विचार केला तर 4 मोठे इंटरनॅशनल स्कूल तुम्हाला इथून विदिन 1 किलोमीटर मिळतात. त्यामध्ये युरो स्कूल, अक्षरा स्कूल, इंदिरा स्कूल आणि राहुल इंटरनॅशनल यासारखे स्कूल तुम्हाला 1 किलोमीटरच्या अंतरावर मिळत आहे.